बातमी अमरावतीची। अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे। अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात संध्याकाळी 5 वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राणा दाम्पत्य मोठा निर्णय घेणार असल्याचं कळतंय। मोठा निर्णय घेणार, दिशा ठरणार अशा आशयाचे बॅनर देखील झळकतायत। नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळतेय। नवनीत राणा राजीनामा देऊन कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया अमरावतीला आपले प्रतिनिधी सूरज दहाटे यांच्याकडे। सूरज, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नवनीत राणा आज राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते आणि कमळ चिन्हावर आपण निवडणूक लढवणार आहोत याची घोषणा देखील आजच केली जाण्याची चिन्ह आहे। निश्चित लागवी मोठा निर्णय घेणार, दिशा ठरणार अशा असं टॅगलाईन लावत जे आहे संपूर्ण अमरावती शहरामध्ये आहे। राणा दाम्पत्याच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आज जर बघितलं तर आज लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे। त्याच अनुषंगाने जर बघितलं तर आमदार रवी राणा यांचा जो युवा स्वाभिमान पक्ष आहे आणि युवा स्वाभिमान पक्षाचा जो आहे अमरावती शहरातील सांस्कृतिक भवनामध्ये सायंकाळी 5 वाजता जो आहे कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा होणार आहे। महत्त्वाचे पदाधिकारी आणि काही मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत जे आहे ते राणा दाम्पत्य संवाद साधणार आहे। आणि याच अनुषंगाने जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून जर आपण जर बघितलं तर नवनीत राणा या भाजपमध्ये जाऊन कमळावर अमरावती लोकसभेची निवडणूक लढणार अशा ज्या या ठिकाणी बातम्या येत होत्या त्यावर जर पाहायला गेलं तर काल रवी राणाने या ठिकाणी पुष्टी केलेली आहे। आणि आज जर पाहायला गेलं तर स्वतः नवनीत राणा जे आहे ते युवा स्वाभिमान पक्षाच्या ज्या कार्याध्यक्ष आहे आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्षाच्या पदाचा आज नवनीत राणा आहे जे राजीनामा देणार आहे आणि लवकरच त्या भाजपपाशी होणार असल्याची जी माहिती आहे जी आपल्याला मिळत आहे। एकूणच जर बघायला गेलं तर अमरावती शहरामध्ये जोरदार अशा शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दोघांनीही मानसिकता बनवली आहे की आपल्याला भाजपमध्ये जायचं आहे। आणि कारण का जर पाहायला गेलं तर नवनीत राणा यांचा जो जात पडताळणीचा जो निकाल आहे तो सुप्रीम कोर्टात आजही पेंडिंग आहे। कुठल्याही क्षणी तो निकाल लागू शकते। मात्र जर पाहायला गेलं तर सातत्याने अडसूळ पितापुत्राकडून आरोप करण्यात येतो की सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारच्या दबावाखाली जे आहे जे नवनीत राणा आणि रवी राणा हे जाणीवपूर्वक जो निकाल आहे जो लांबवण्यासाठी त्यासाठी प्रयत्न करत आहे। त्याच अनुषंगाने जात पडताळणी प्रमाणपत्र वाचवण्यासाठी जे आहे ते रवी राणा आणि नवनीत राणा ते भाजपमध्ये जाणार असण्याचा जो आरोप आहे अडसूळ पितापुत्राकडून करण्यात येतो आहे। मात्र जर आजच्या मेळाव्याच्या अनुषंगाने जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राणा दाम्पत्याच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। आणि नवनीत राणा जे आहे ते युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहे। आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर दिशा ठरणार आणि योग्य तो ठोस असा जो निर्णय घेणार अशा आशयाचे बॅनर त्यामुळे एकूणच जर बघितलं गेलं तर सोशल मीडियावर युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने कमळ चिन्हाचा जो आहे जो आतापासूनच प्रचार या ठिकाणी सुरू केलेला आहे। निश्चित सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।